चला तर मंडळी, आज आपण अंडा मसाला कसा बनवायचा तो बघूया माझ्या पद्धतीने। जर घरी अचानक पाहुणे आले तर फटाफट आपल्याला अशी ही रेसिपी आहे। फटाफट कशी बनवायची ते मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। तर चला, प्रथम आपण इथे मी दोन मीडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत। तर आपण आता सध्याला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं मी पहिल्यांदाच। तर आता आपण हा मसाला पूर्ण आपल्याला भाजायचा आहे। तर इथे मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। इथे दोन मीडियम साईजची टोमॅटो आहे, अगदी लाल 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 बुंद असे आहेत, पाहू शकता। इथे 3 लाल मिरच्या आहेत, तर तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, बेडकी घ्या अथवा काश्मीरी लाल मिरची घ्या। तर ही माझी काश्मीरी लाल मिरची आहे। इथे 7-8 पाकळ्या लसणाच्या आहेत। इथे अर्धा इंच आलं आहे, पाहू शकता। इथे आलं घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीरीच्या दांड्या आहेत। तर आपल्याला हे सर्व इथे पॅन मध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे पॅन थोडं गरम झालेलं आहे, पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलं होतं मी। तर आपण सर्वात प्रथम इथे टमाटर भाजून घेऊया। अगदी सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळही नाही लागणार। फक्त तुम्हाला मसाला व्यवस्थित भाजायचा आहे जो आपण घेतलेला आहे। त्याचा इथे त्याच्या बरोबर आपल्याला इथे ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही टाकायच्या आहेत आणि हे बाकीचे अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीरच्या दांड्याही टाकायच्या आहेत। अगदी कमी साहित्यात आणि चांगली अशी रेसिपी आहे। तुमच्या घरात जर अचानक असे कोणी पाहुणे आले तर तुम्ही ही झटपट अशी रेसिपी बनवून तुमच्या पाहुण्यांना खुश करू शकता। आपले टोमॅटो अगदी आपल्याला व्यवस्थित नरम करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण थोडंसं इथे मीठ टाकू, जेणेकरून त्याचं पाणी व्यवस्थित सुटून ते लवकर नरम पडतील। आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हे धने आणि जिरे मी थोडे गरम पाण्यामध्ये भिजून वाटून ठेवते, जेणेकरून जर लवकर असं काही भाजी वगैरे बनवायची असेल तर पटापट हे ग्राइंड होऊ शकतात। म्हणून मी इथे असं करून ठेवते फ्रीज मध्ये। तर इथे आपल्याला हे थोडेसे धने आणि जिरे टाकायचे आहेत। नाही, इथे फक्त मी अर्धा चम्मचच हे धने आणि जिरे टाकलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुके घालू शकता। तर हे आता आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे, पाहू शकता। लवकर नरम पडण्यासाठी आपण ह्याच्यावरती लीड लावूया, झाकण ठेवूया आणि एक 5 ते 10 मिनिटं हे व्यवस्थित असं परतून घेऊ, जेणेकरून याचं पाणी व्यवस्थित आटून आपले टमाटर आणि बाकीचे जिन्नस आहेत जे लवकर मॅश होतील आणि व्यवस्थित आपले गार होऊन आपल्याला नंतर ते वाटून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे गाळ झालेले आहे। आता आपण हे काढूया एका प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सर मधनं काढायचे आहे। मिक्सर मध्ये याची पेस्ट बनवायची आहे। तर आपण त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून, पाहू शकता मी इथे 2 बे लीफ घेतलेले आहेत, अर्धा इंच ते दालचिनीचा तुकडा आहे आणि 2 इथे लवंग आहेत। ते आपण त्याच्यामध्ये टाकूया। इथे मी तेल टाकलेलं आहे थोडं आणि हे व्यवस्थित असं परतून घेऊ। इथे हे 2 कांदे घेतले होते मी, बारीक चिरून ठेवलेले आहेत, तेही टाकूयात। आणि आपल्याला कांदा अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतला जातोय। मी इथे झाकण ठेवत आहे कारण ते जास्त उडत आहे त्याच्यासाठी। तर झाकण ठेवून इथे आपला कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया।
आता आपण मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घेऊ. पाणी न घालता याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. काही टाकलेलं नाही मसाल्यामध्ये, असाच मसाला वाटून घेतलेला आहे. पाहू शकता इथे आपला कांदाही व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. पहा सोनेरी झालेला आहे. आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकू. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करू. आपण हळद टाकली नव्हती तर आपण त्याला थोडीशी हळद टाकूया. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला तर हे मी परतते तोपर्यंत आणि नंतर तुम्हाला दाखवते. परतला गेलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ जपून टाका, कारण आपण टमाटे जेव्हा आपण भाजत होतो तेव्हा त्याच्यामध्ये मिठाचा वापर केलेला होता. तर मीठ तुम्ही जरा बघूनच टाका. पहा आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आधीच तो भाजलेलाच होता, पण तरीही व्यवस्थित आपण जोपर्यंत आपण व्यवस्थित असं भाजू त्याची चव अगदी अप्रतिम लागते. आता मिक्सरचं भांड्यामध्ये थोडासा जो मसाला होता त्याचे ते पाणी मी याच्यामध्ये टाकते. ते पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या गरजेप्रमाणे तुम्ही इथे त्याचं प्रमाण कमी किंवा वाढवू शकता. तर इथे मला एवढं माझ्या घरामध्ये एवढे इनफ आहे, त्या हिशोबाप्रमाणे मी इथे पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ किंवा घट्ट असं पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाणी कमी जास्त करा. झाकण लावून ठेवायचं आहे. आपल्या कढीला वेळ आलेला आहे मसाल्याला. तर इथे आता बॉईल आलेला आहे. तर इथे आपण आता अलगद इथे हे अंडे असे याच्यामध्ये टाकूयात. ही एक मिरची घेतलेली आहे मी. ही तिखट नसते, फक्त अशी जरा डेकोरेशनसाठी थोडी, जास्त तिखट नाहीये. आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरी लावली आहे मी, इथे पाहू शकता. आणि पुन्हा हे आपल्याला 5 मिनिटं असं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या अंड्यामध्ये व्यवस्थित हा मसाला आतपर्यंत पोचला जाईल. आणि तुम्ही ही ग्रेव्ही, हा मसाला कशाबरोबरही खाऊ शकता. चपाती बोला, नान बोला, अथवा पराठे बोला, अथवा साधा भाताबरोबरही खाऊ शकता. तर तुमच्या मर्जीच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही हा अंडा मसाला कोणत्याही याच्याबरोबर खाऊ शकता. तर आपला अंडा मसाला आता होतोच आहे. अजून फक्त 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते. मंडळी, आपला अंडा मसाला बनवून तयार आहे, पाहू शकता. इथे मी चपात्या ठेवलेल्या आहेत
इथे सलाड आहे. तर तुम्ही असा अंडा मसाला बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला द्या. त्यांना नक्की आवडेल आणि तुम्हालाही आवडेल, खात्री आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.